नमस्कार, मी सुजाता अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण बनवणार आहोत गवारीची भाजी. यासाठी मी इथे 250 ग्रॅम गवार साफ करून धुवून घेतली आहे. गवार बनवण्यासाठी आपण आता मिरची काढून घेऊया. त्यासाठी 1 लसूणच्या पाकळ्या, 10 ते 12 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचे जिरे आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. आता आपण भाजी बनवून घेऊया. गॅस ऑन करून कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकूया. तेल तापले की त्यात अर्धा चमची मोहरी, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने आणि 1 टोमॅटो बारीक कापून त्यात मिक्स करायचा आहे. टोमॅटो तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यात अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर टाकून घेऊया. ती देखील आता आपण मिक्स करून घेऊया. हे सर्व परतून झाल्यानंतर आपण त्यात वाटून घेतलेली मिरची ॲड करणार आहोत. तीही तेलात चांगली परतून घ्यायची आहे. मिरची परतून झाल्यानंतर आपण यात चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. आता आपण यात थोडेसे पाणी घालून मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथे अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट ॲड करणार आहोत. तो देखील व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. आता यामध्ये थोडेसे पाणी ॲड करून आपण पुन्हा एकदा मसाला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहोत. यानंतर आपण धुवून घेतलेली गवार इथे ॲड करून घेणार आहोत आणि ते व्यवस्थित मसाल्यामध्ये आता आपण मिक्स करून घेणार आहोत. 2-3 मिनिटे गवार परतल्यानंतर आपण यावर झाकण ठेवून तिला शिजवून घेणार आहोत. एक 5 मिनिटे झाकण ठेवून गवार आपण स्लो गॅसवर शिजवून घेणार आहोत. 5 ते 10 मिनिटे गवार शिजवून घेऊन आता आपली गवारीची भाजी तयार झाली आहे. ती व्यवस्थित मिक्स करून घ्या. इथे तुम्ही पाहू शकता त्यातलं पाणी देखील आटलं आहे. आता इथे मी कोथिंबीर कट करून त्यामध्ये ॲड केली आहे. तीही मिक्स करून घ्या. काही वेळासाठी आता आपण गवार वाफेवर इथे शिजवून कोरडी करून घेणार आहोत. त्यानंतर आपली गवारीची भाजी ही तयार होणार आहे. अशा पद्धतीने आपली गवारीची भाजी ही झटपट तयार झाली आहे. तुम्हाला देखील रेसिपी आवडली असल्यास नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग माय चॅनल. बाय.